जरांगे पाटलावर परभणीच्या वक्तव्यावरून गुन्हा नोंद झाला पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी होती। आता इथं ठाणे अंमलदारांनी तो गुन्हा नोंद करून घेण्याचं आम्हाला आश्वासन दिलं आहे आणि ते काम चालू आहे। आज महाराष्ट्रामधली परिस्थिती एकच आहे की वंजारी समाजाला टार्गेट करून विनाकारण आमचे नेते धनंजय मुंडे साहेब, पंकजाताई यांना विनाकारण टार्गेट करून समाजालाही टार्गेट केलं जातं आहे। याच्यामध्ये संतोष देशमुखाच्या हत्येप्रकरणी त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे हे पंकजाताई म्हणल्यात, धनंजय मुंडे साहेबही म्हणलेत, परंतु दोघांनाही वेगवेगळ्या पक्षात असल्यामुळे त्यांनी त्यांच्या नेतृत्वाने त्यांना मिनिस्ट्र्या दिल्या। इथं परिस्थिती अशी झाली की यांना मंत्रिपद मिळालं नाही, हे दुःख आणि शैल्य त्यांच्या मनात आहे, ते काय झाकून राहत नाही। पुरावा नसताना बोलता, पुरावा कुठलाच आपल्याकडे नाही। आमच्याकडे पुरावे आहेत, परंतु आम्ही आज बोलणार नाहीत, याच्यासाठी बोलणार नाहीत की समाजामध्ये तेढ निर्माण होती। आणि मी देवेंद्र फडणवीस साहेबाला एकच आव्हान करील, मी की आपण एक तर सुरेश दसला युती धर्म पाळता येत नसला तर त्याला पक्षातून काढून टाकलं पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे। की तुम्ही देवेंद्र फडणवीसाचं ऐकत नाहीत, अजितदादावरही टीका करताय, तुम्ही शिंदेवरही टीका करताय, तुम्ही कोण लागून गेलात? मी एक मीडियालाही मी विनंती करतो, मी ग्रामीण भागात काम करणारा कार्यकर्ता आहे, तुम्ही पुरावे घेतल्याशिवाय यांच्या वायफळ बडबडत ऐकूले नाही पाहिजे। मी आमच्यासारख्याला बोला, आम्ही खरं बोलू। तुम्हाला जर आणखीनही माणसं बोलायला मिळत नसले मीडियावाल्याला, तर आमच्यासारखे ग्रामीण भागामध्ये परिस्थिती वेगळी आहे आणि तिथं मुंबईत बसून या मिनिस्टरकडे जायचं, दिवसात वेगळं बोलायचं, संध्याकाळी माफी मागायची, ही परिस्थिती चालू आहे। मला एक सांगायचं आहे, या तालुक्यामध्ये खरंच भ्रष्टाचार नाही? वाळूचं काम, सिंदफणाच्या वाळूचं काम कोण करतंय? शोधा, मीडियाने शोधलं पाहिजे। आज अशी परिस्थिती, सुरेश दसचे नातेवाईक आहेत, सगळे नातेवाईक आहेत। आज अशी परिस्थिती आहे, तुम्हाला सांगतो, रेशनचा कारभार कोण करत होतं, त्याच्यामध्ये माणसं पकडले। आज अशी परिस्थिती आहे की सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, आपण एक हे इथं नगरपंचायती तिन्ही त्यांच्या ताब्यात आहे। आज अशी परिस्थिती आहे। अण्णा, मला एक विनंती करायची, तुम्ही ज्यांना भ्रष्टाचारावर आरोप करतायत आणि ज्यांना भ्रष्टाचारी म्हणतायत, तुमच्याकडे पुरावे नाहीत। मी एक मागणी करतो, पाण्याचं पाणी, दुधाचं दूध झालं पाहिजे। तिन्ही नगरपंचायतची स्पेशल देवेंद्र फडणवीस साहेबाला विनंती करतो की सुरेश दस खूपच धुतल्या तांदळासारखे साफ आहेत ना, तर तिन्ही नगरपंचायतची विशेष ऑडिट लावून चौकशी करा आणि त्यावेळेस कळेल की भ्रष्टाचार आष्टीपाटोदा आणि शिरूरमध्ये किती। जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा।